दगड जमा केले होते. छानपैकी वातावरण तुम्ही बघू शकता. सगळीकडे डोंगरच डोंगर आहेत. जिथं पाहिलं तिथं. मॅडम पण आले. मॅडम लाकडं जमा करत आहे. पाहतो आता कुठं काय भेटतंय काय नाही ते बघा. हे मॅडम येत आहे आमच्या. लाकडं भेटले का? पाहणं चालू आहे म्हणतीये. तिला काही लाकडं भेटत नाहीये. दादा किती दगड घेतले? 5च घेतले का अजून? आज रविवार आहे. रविवार मग फॅमिलीला घेऊन बाहेर आलेलो आहे. छानस. किती जमा केले? अजून सापडलेच नाही तुला तर. अरे देवा. बघा बघा लवकर लवकर बघा. इथे खाण्यापेक्षा मेहनत करून हे बघा. दादाला असे लगे दादाला भेटलं पण आहे. काय म्हणलं भैया? अरे एवढे बारीक बारीक काटे कशाला जमा करतोय तू? लाकडं बघा. लाकडं मोठे मोठे. सँडविच खायचं असेल तर लाकडं जमा करा. नाही तर कच्चंच खावं लागेल मग. चालू आहे शोध मोहीम. चालू आहे आमची. थोडं दूर गेलं की तिकडं पाणी पण आहे. तळ एक चांगलं पण खूप जास्त दूर आहे ते. पाहूया खाल्ल्यानंतर आपण तिकडे जातो की नाही जातो. भैया जास्त दूर नको जाऊ. वातावरण बघा तुम्ही. आज थोडं ढगं पण आहे त्याच्यामुळे थंडी थोडी कमी आहे. बघताय तुम्ही. आम्ही जसं जसं थोडं पुढं आलो तर आम्हाला एक मस्त असं छोटीशी नदी भेटली आहे ज्याच्यातून पाणी मस्त वाहत आहे. थोडं खोलसर आहे पण हे बघा जास्त पाणी नाही वाहत आहे. थोडं आहे आणि इकडे मस्त एक छोटीशी दरी. ते म्हणतात ना निसर्ग. याला म्हणतात निसर्ग. पाणी चांगलं वाहतंय. जास्त पाणी नाही आहे. दादा तुम्हाला आंघोळ पण नाही करता येणार इकडे. अरे लाकडं भेटते की नाही भेटते मॅडम? लागले का? सुंदर असं दृश्य. बघू शकता. लगभग आम्ही लाकडं भरपूर जमा केलेले. चोरीसाठी दगड पण आणलेले. आता सतरंजी बसण्याकरता मस्त. दादा सतरंजी टाकू लाग मम्मीला. हा स्ट्रिंग थम्सअप. वा शिवमची मजा आहे आज मग आहे का ना शिवम? स्ट्रिंग तो बिना खायला भरपूर आणलेलं आहे. पोंगे लहानपणाची आठवण. कोणी नरडे म्हणतं कोणी पोंगे म्हणतं. आम्ही पोंगेच म्हणायचो. चिवडा. अजून पुढं भरपूर काही आहे. अजून तुम्हाला आम्ही दाखवतेच राहू. जमा करावं लागते. डोंगर भागामध्ये आले की तुम्ही अशी लाकडं आपल्याला जमा करावं लागते. दाखव लाकडं किती जमा झाले. छानपैकी आता एक मोठं खोड पण भेटलं. निसर्ग तुम्हाला सगळं देतो पण आपण पण निसर्गाला काही काही दिलं पाहिजे. निसर्गामध्ये सगळं काही असतं. बस तुम्ही घेतं कसं ते महत्वाचं असतं. एवढे बस झाले का? हा मला तर बसून नाही. हा आता आपले लाकडं जमा झालेले. आता पुढचं आता आपल्याला चूल मांडायची. चूल पेटवायची. त्याची तयारी करूया. असं भरपूर लाकडं आपण जमा केलेले. आता तयारी चूल मांडायची. चूल मांडण्याकरता
मॅडमकडे काम दिलेलं आहे. मॅडम दगड आणताय एक 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 एक. चल व्यवस्थित मांडा जसं संसार मांडला आपला. कधी कधी असे टोमणे पण द्यावं लागते बायकोला, तेव्हाच वटणीवर राहतात. शिवम बोर झाला. शिवमला आतुरता थम्सअप कधी देतो आपण, पण थोडा वेळ आहे अजून. पहिले आपली चूल मांडायची आहे. चूल मांडणं चालू आहे आपली. चूल मांडल्यानंतर चूल पेटवायची, त्याच्यानंतर आपले साहित्य काढायचे. जरा मागे ठेवशील नाही ना, दगड पुढे घेते पूर्ण. हां घे पुढं. सुंदर मी अशा दृश्यामध्ये. आता आपली चूल झाली तयार. थोडं जवळ नाही घ्यावं लागेल कारण की आपलं पॅन छोटं आहे ना. बस चूल झाली तयार. आता आपण चूल पेटवूया. तर आज आपण आता बनवणार आहे सँडविच. त्याच्या पहिले आपण खातोय चिवडा. हा ओम, हा दूस, हे आमच्या मॅडम, हा शिवम. तर आज तुम्ही बघा आम्ही पदार्थ काय काय आणलेले. छानपैकी एक अननस पण आणलेले, हे पण कापूया आपण नंतर. ते झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना कुरमुडे नरडे खूप आवडतात मला. कारण आपण बनवलेले सँडविच घरूनच बनवून मस्त बॅटर. मॅडम सकाळीच उठलं होतं 5 वाजता. सकाळीच पूर्ण तयारी केलेली आहे. ब्रेड पण आहे सोबत, चटणी आहे, काही हिरवी चटणी आपली मस्त, काही मसाले. छानपैकी आपण मस्तपैकी बनवून आता खाणार आहोत. तर कोणाला असं फिरायला आणि असं मोकळे हवेत खायला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. खातच राहा, आपलं कामच नुसतं खात राहावं, बाकी काहीच नाही. नुसतं खात राहते जेव्हा नाही जाऊ. हे आपली दुसरी परी म्हणू, पहिली परी तर समोरच बसलेली, आपली दुसरी परी. मस्त डोंगरामध्ये छान वातावरण. नक्की तुम्ही पण असंच महिन्यातून एक तरी रविवार असं एन्जॉय करत जायचं. तू चूल पेटव, मी सँडविच तयार करायला. ब्रेडला मस्त चटणी वटणी लावतो फर्स्ट क्लास. मी सँडविच तयार करतो, तू चूल पेटवायची. लगेच पेटव थोडं थांब ना जरा, पहिले येतो ना. याचं झाड लावायचं आपल्याला घरी गेलं. एवढं असं कट केलं ना, असंच लावलं ना तर हे झाड येतो, असं ऐकलंय मी. कोणाला माहिती असेल की अननसचं झाड कसं लावतं तर कृपया आम्हाला नक्की सांगा. मम्मी कोणाचं ऐकते बेटा? मम्मी मी तुझ्या बापाचं नाही ऐकलं, तुझं काय ऐकणार. म्हशी आल्या म्हशी. तुझ्या बहिणी आले त्या. हे बघा, हे माझे सगळे मेहणे आलेले आता. भाऊजीला पाहून मेहण्याला राहिले नाही गेलं, ते पण आले आमच्याकडे आता. किती आहे? 1 2 3 4 मेहण्यालाच मोठं मोठं आहे रे, तुझ्यापेक्षा झाड आहे त्याचं. बरं ना, तुला मदतीला आले ना सगळे. आवाज दे दीप्ती एकदा. अरे तुझ्या बहिणीला आवाज दे ना. चला चूल पेटव आता लवकर, म्हणजे आपल्याला सँडविच बनवून खाता येईल. आता आपण मस्तपैकी सँडविच बनवतोय. दीप्ती किती बनवायचे ना?
खायला तू आहेस ना. तुला काळजी करायला माझ्या बहिणीची ते चमचे कुठे ठेवले तू? भेटलं. मस्तपैकी आपण चटणी लावून घेतली आता. हिरवी चटणी आणि लाल चटणी. बारीक काढा आणि बरोबर हे घे ना, हे घे ना आत्ताचं. कोणी स्पायसी खाणार आहे का? माझं स्पायसी होऊन लागलो मी. नाही एवढं नको आणू देते तसं झालं आता काही नको आणू. पहिले 2 वाले माझे, एक माझा आणि दादा, नंतर मग तुमची दोन सँडविच. पहिले मी आणि दादा, ओके मग तू आणि मम्मी. ओके हा का दादा? हो मस्त घेतला आता. हा पहिला वाला सँडविच हा तयार झाला. आज आपण आलो डोंगरामध्ये. आता आपल्याला बनवायचं आहे सँडविच. सँडविच बनवण्याकरता आपण चूल पेटवणार आहे. चुलीकरता दादा बघा कसे दगड जमा करतोय. 2-3 दगड जमा केलेले आहेत त्याने. छानपैकी वातावरण तुम्ही बघू शकता. सगळीकडे डोंगरच डोंगर आहेत. जिथं पाहिलं तिथं. मॅडम पण आले. मॅडम लाकडं जमा करताय. पाहतो आता कुठं काय भेटतंय काय नाही ते बघा. हे मॅडम येत आहे आमच्या. लाकडं भेटले का? पाहणं चालू आहे म्हणतीये. तिला काही लाकडं भेटत नाहीये. दादा किती दगड घेतले? 5च घेतले का अजून? आज रविवार आहे. रविवार मग फॅमिलीला घेऊन बाहेर आलेलो आहे. छानसं. किती जमा केले? मग ते सापडले अजून सापडलेच नाही तुला तर. अरे देवा. बघा बघा लवकर लवकर बघा. इथे खाण्यापेक्षा मेहनत करून हे बघा. दादाला असे लगे दादाला भेटलं पण आहे. काय म्हणलं भैया? अरे एवढे बारीक बारीक काटे कशाला जमा करतोय तू? लाकडं बघा, लाकडं मोठे मोठे. सँडविच खायचं असेल तर लाकडं जमा करा, नाही तर कच्चंच खावं लागेल. मग चालू आहे शोध मोहीम, चालू आहे आमची. थोडं दूर गेलं की तिकडे पाणी पण आहे, तळ एक चांगलं, पण खूप जास्त दूर आहे ते. पाहूया खाल्ल्यानंतर आपण तिकडे जातो की नाही जातो. भैया जास्त दूर नको जाऊ. वातावरण बघा तुम्ही. आज थोडं ढगं पण आहे, त्याच्यामुळे थंडी थोडी कमी आहे. बघताय तुम्ही. आम्ही जसं जसं थोडं पुढं आलो तर आम्हाला एक मस्त असं छोटीशी नदी भेटली आहे, ज्याच्यातून पाणी मस्त वाहत आहे. थोडं खोलसर आहे पण
हे बघा जास्त पाणी नाही वाहत थोडं आहे आणि इकडे मस्त एक छोटीशी दरी. ते म्हणतात ना निसर्ग, याला म्हणतात निसर्ग. पाणी चांगलं वाहतंय, जास्त पाणी नाही आहे. दादा तुम्हाला आंघोळ पण नाही करता येणार इकडे. अरे लाकडं भेटते की नाही भेटते मॅडम? चांगले का? सुंदर असं दृश्य. बघू शकता लगभग आम्ही लाकडं भरपूर जमा केलेले, चुलीसाठी दगड पण आणलेले. आता सतरंजी बसण्याकरता मस्त. दादा सतरंजी टाकू लाग मम्मीला. स्ट्रिंग थम्सअप वा शिवमची मजा आहे आज मग, आहे का ना शिवम? स्ट्रिंग तो बिना खायला भरपूर आणलेलं आहे. पोंगे लहानपणाची आठवण. कोणी नरडे म्हणतं, कोणी पोंगे म्हणतं, आम्ही पोंगेच म्हणायचो. चिवडा अजून पुढं भरपूर काही आहे, अजून तुम्हाला आम्ही दाखवतच राहू. डोंगर भागामध्ये आले की तुम्ही अशी लाकडं आपल्याला जमा करायचं. दाखव लाकडं किती जमा झाले. छानपैकी आता एक मोठं खोड पण भेटलं. निसर्ग तुम्हाला सगळं देतो, पण आपण पण निसर्गाला काही ना काही दिलं पाहिजे. निसर्गामध्ये सगळं काही असतं, बस तुम्ही घेतं कसं ते महत्वाचं असतं. एवढे बस झाले का? हा मला वाटतं बसून नाही. हा आता आपले लाकडं जमा झालेले. आता पुढचं आता आपल्याला चूल मांडायची, चूल पेटवायची, त्याची तयारी करूया. त्यातच असं भरपूर लाकडं आपण जमा केलेले. आता तयारी चूल मांडायची. चूल मांडण्याकरता मॅडमकडे काम दिलेलं आहे. मॅडम दगड आणत आहे एक 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 एक. चूल व्यवस्थित मांडा, जसं संसार मांडला आपला. कधी कधी असे टोमणे पण द्यावं लागते बायकोला, तेव्हाच वटणीवर राहतात. शिवम बोर झाला. शिवमला आतुरता थम्सअप कधी देतो आपण, पण थोडा वेळ आहे अजून. पहिले आपली चूल मांडायची. चूल मांडणं चालू आहे आपली. चूल मांडल्यानंतर चूल पेटवायची, त्याच्यानंतर आपले साहित्य काढायचे. जरा मागे ठेवशील नाही ना दहा दगड पुढं घेते पूर्ण. हां घ्या पुढं. सुंदर मी अशा दृश्य. आता आपली चूल झाली तयार. थोडं जवळ नाही घ्यावं लागेल कारण की आपलं पॅन छोटं आहे ना. बस चूल झाली तयार. आता आपण चूल पेटूया. तर आज आपण आता बनवणार आहे सँडविच. त्याच्या पहिले आपण खातोय चिवडा. हा ओम, दादूस, हे आमच्या मॅडम, हा शिवम. तर आज तुम्ही बघा आम्ही पदार्थ काय काय आणलेले. छानपैकी अननस पण आणलेले, हे पण कापूया आपण नंतर. ते झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही कुरमुडे नरडे खूप आवडतात तुम्हाला. आपण बनवलेले सँडविच घरूनच बनवून आणलेले मस्त बॅटर. मॅडम सकाळीच उठले होते 5 वाजता. सकाळीच पूर्ण तयारी केलेली आहे. ब्रेड पण आहे सोबत, चटणी आहे, काही हिरवी चटणी आपली मस्त, काही मसाले. छानपैकी आपण मस्तपैकी बनवून आता खाणार आहोत. तर कोणाला असं फिरायला असं मोकळे हवेत खायला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. खातच राहा, आपलं कामच नुसतं खात राहा बस, बाकी काहीच नाही. आपला नुसतं खात राहते. जेव्हा नाही जाऊ आपली दुसरी परी म्हणू, पहिली परी तर समोरच बसलेली, आपली दुसरी परी मस्त डोंगरामध्ये
छान वातावरण. नक्की तुम्ही पण असंच महिन्यातून एकतरी रविवार असं एन्जॉय करत जायचं. तू चूल पेटव, मी सांडी तयारी करायला. ब्रेडला मस्त चटणी वटणी लावतो फर्स्ट क्लास. मी सांडी तयारी करतो, तू चूल पेटवायची. लगेच पेटू का? लगेच पेटून लगेच पेटव, थोडं थांब ना जरा. मी पहिले येतो ना. याचं झाड लावायचं आपल्याला घरी गेलं. एवढं असं कट केलं ना, हां. असंच लावलं ना तर हे झाड येतो. असं ऐकलंय मी. पप्पा कोणाला माहिती असेल की अननसचं झाड कसं लावतं तर कृपया आम्हाला नक्की सांगा. मी मम्मीला लेवेच म्हणाल, मम्मी मग ऐकतच नाही. मम्मी कोणाचं ऐकते बेटा? मम्मी मी तुझ्या बापाचं नाही ऐकलं, तुझं काय ऐकणार? म्हशी आल्या म्हशी. तुझ्या बहिणी आले त्या. हे बघा, हे माझे सगळे मेहणे आलेले आता. भाऊजीला पाहून मेहणीला राहिले नाही गेलं, ते पण आले आमच्याकडे आता. किती आहे? 1 2 3 4 मेहणीलाच मोठं मोठं आहे रे. तुझ्यापेक्षा झाड आहे त्याचं. बरं ना, तुला मदतीला आले ना सगळे. आवाज दे वरती एकदा. आता अरे तुझ्या बहिणीला आवाज दे ना. आता चला चूल पेटव आता लवकर, म्हणजे आपल्याला सँडविच म्हणून खाता येईल. आता आपण मस्तपैकी सँडविच बनवतोय. दीप्ती किती बनवायचे ना? खाली तू आहेस ना. तुला काळजी करायला माझ्या बहिणीची एवढी काळजी करायला. ते चमचे कुठे ठेवले तू? बरं. मस्तपैकी आपण चटणी लावून घेतली आता. हिरवी चटणी आणि लाल चटणी. बारीक काढा आणि बरोबर. हे घे ना, हे घे ना आत्ताचं. कोणी स्पायसी खाणार आहे का? माझं स्पायसी होऊन लागलो मी. मुलांचं एवढं नको आणू देते तसं. आम्हाला आता ना स्पायसी पण झालं आता काही नको आणू. पहिले 2 वाले माझे, एक माझा एक दादा, नंतर मग तुमची दोघं. काय सँडविच पहिले मी आणि दादा, ओके मग तू आणि मम्मी. ओके. हा का दादा? हो. मस्त घेतला आता हा पहिला वाला सँडविच. हा तयार झाला.
आज आपण आलो डोंगरामध्ये. आता आपल्याला बनवायचं आहे सँडविच. सँडविच बनवण्याकरता आपण चूल पेटवणार आहे. चुलीकरता दादा बघा कसे दगडं जमा करतोय. 2-3 दगडं जमा केलेले त्याने. छानपैकी वातावरण तुम्ही बघू शकता. सगळीकडे डोंगरच डोंगर आहेत. जिथं पाहिलं तिथं. मॅडम पण आले. मॅडम लाकडं जमा करताय. पाहतो आता कुठं काय भेटतंय काय नाही ते बघा. हे मॅडम येत आहे आमच्या. लाकडं भेटले का? पाहणं चालू आहे म्हणतीये. तिला काही लाकडं भेटत नाही आहे. दादा किती दगडं घेतले? 5च घेतले का अजून? आज रविवार आहे. रविवार मग फॅमिलीला घेऊन बाहेर आलेलो आहे. छानसं. किती जमा केले? बघते सापडले अजून सापडलेच नाही तुला तर. अरे देवा. बघा बघा लवकर लवकर बघा. इथे खाण्यापेक्षा मेहनत करून हे बघा. दादाला असे लगे दादाला भेटलं पण आहे. काय म्हणला भैया? अरे एवढे बारीक बारीक काटे कशाला जमा करतोय तू? लाकडं बघा लाकडं मोठे मोठे. सँडविच खायचं असेल तर लाकडं जमा करा. नाही तर कच्चंच खावं लागेल मग. चालू आहे शोध मोहीम चालू आहे आमची. थोडं दूर गेलं की तिकडं पाणी पण आहे. तळ एक चांगलं पण खूप जास्त दूर आहे ते. पाहूया खाल्ल्यानंतर आपण तिकडे जातो की नाही जातो. भैया जास्त दूर नको जाऊ. वातावरण बघा तुम्ही. आज थोडं ढगं पण आहे त्याच्यामुळे थंडी थोडी कमी आहे. बघताय तुम्ही. आम्ही जसं जसं थोडं पुढे आलो तर आम्हाला एक मस्त असं छोटीशी नदी भेटली आहे ज्याच्यातून पाणी मस्त वाहत आहे. थोडं खोलसर आहे पण हे बघा जास्त पाणी नाही वाहत आहे. थोडं आहे आणि इकडे मस्त एक छोटीशी दरी. ते म्हणतात ना निसर्ग. याला म्हणतात निसर्ग. पाणी चांगलं वाहतंय. जास्त पाणी नाही आहे. दादा तुम्हाला आंघोळ पण नाही करता येणार इकडं. अरे लाकडं भेटते की नाही भेटते मॅडम? लागले का? सुंदर असं दृश्य. बघू शकता. लगभग आम्ही लाकडं भरपूर जमा केलेले. चुलीसाठी दगड पण आणलेले. आता सतरंजी बसण्याकरता मस्त. दादा सतरंजी टाकू लाग मम्मीला. हा स्ट्रिंग थम्सअप. वा शिवमची मजा आहे आज मग आहे का ना शिवम? स्ट्रिंग तो बिना खायला भरपूर आणलेलं आहे. पोंगे लहानपणाची आठवण. कोणी नरडे म्हणतं कोणी पोंगे म्हणतं. आम्ही पोंगेच म्हणायचो. चिवडा अजून पुढं भरपूर काही आहे. अजून तुम्हाला आम्ही दाखवतच राहू. जमा करावं लागते. डोंगर भागामध्ये आले की तुम्ही अशी लाकडं आपल्याला जमा करावं लागते. दाखव लाकडं किती जमा झाले. आमचं आता एक मोठं खोड पण भेटलं. निसर्ग तुम्हाला सगळं देतो पण आपण पण निसर्गाला काही ना काही दिलं पाहिजे. निसर्गामध्ये सगळं काही असतं. बस तुम्ही घेतं कसं ते महत्वाचं असतं. एवढे बस झाले का? हा मला बसून नाही. हा आता आपले लाकडं जमा झालेले. आता पुढचं आता आपल्याला चूल मांडायची. चूल पेटवायची.
याची तयारी करूया. त्यातच असेल भरपूर लाकडं आपण जमा केलेले. आता तयारी चूल मांडायची. चूल मांडण्याकरता मॅडमकडे काम दिलेलं आहे. मॅडम दगड आणत आहे एक 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 एक. चूल व्यवस्थित मांडा जसं संसार मांडला आपला. कधी कधी असे टोमणे पण द्यावं लागते बायकोला, तेव्हाच वटणीवर राहतात. शिवम बोर झाला. शिवमला आतुरता थम्सअप कधी देतो आपण, पण थोडा वेळ आहे अजून. पहिले आपली चूल मांडायची आहे. चूल मांडणं चालू आहे आपली. चूल मांडल्यानंतर चूल पेटवायची. त्याच्यानंतर आपले साहित्य काढायचे. जरा मागे ठेवशील नाही ना, दहा दगड पुढे घेते पूर्ण. हां घे पुढं. सुंदर मी अशा दृश्य. आता आपली चूल झाली तयार. थोडं जवळ नाही घ्यावं लागेल कारण की आपलं पॅन छोटं आहे ना. बस चूल झाली तयार. आता आपण चूल पेटूया. तर आज आपण आता बनवणार आहे सँडविच. त्याच्या पहिले आपण खातोय चिवडा. हा ओम, हा दूस, हे आमच्या मॅडम, हा शिवम. तर आज तुम्ही बघा आम्ही पदार्थ काय काय आणलेले. छानपैकी अननस पण आणलेले. हे पण कापूया आपण नंतर. ते झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही कुरमुडे नरडे खूप आवडतात मला. आपण बनवलेले सँडविच घरूनच बनवून आणलेले मस्त बॅटर. मॅडम सकाळीच उठले होते 5 वाजता. सकाळीच पूर्ण तयारी केलेली आहे. ब्रेड पण आहे सोबत, चटणी आहे, काही हिरवी चटणी आपली मस्त, काही मसाले. छानपैकी आपण मस्तपैकी बनवून आता खाणार आहोत. तर कोणाला असं फिरायला आणि असं मोकळे हवेत खायला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. खातच राहा. आपलं कामच नुसतं खात राहावं, बाकी काहीच नाही. नुसतं खात राहते. जेव्हा नाही जेव्हा हे आपली दुसरी परी म्हणू. पहिली परी तर समोरच बसलेली. आपली दुसरी परी मस्त डोंगरामध्ये छान वातावरण. नक्की तुम्ही पण असंच महिन्यातून एक तरी रविवार असं एन्जॉय करत जायचं. तू चूल पेटव, मी सँडविच तयारी करेन. ब्रेडला मस्त चटणी वटणी लावतो फर्स्ट क्लास. मी सँडविच तयार करतो. तू चूल पेटवायची. लगेच पेटव. थोडं थांब ना जरा. पहिले येतो ना. याचं झाड लावायचं आपल्याला घरी गेलं. एवढं असं कट केलं ना, असंच लावलं ना तर हे झाड येतो असं ऐकलंय मी. पप्पा कोणाला माहिती असेल की अननसचं झाड कसं लावतं तर कृपया आम्हाला नक्की सांगा. मी मम्मीला वेळेस म्हणाल, मम्मी मग ऐकतच नाही. मम्मी कोणाचं ऐकते बेटा? मम्मी तिच्या बापाचं नाही ऐकलं, तुझं काय ऐकणार? म्हशी आल्या म्हशी. तुझ्या बहिणी आले त्या. हे बघा, हे माझे सगळे मेहणे आलेले आता. भाऊजीला पाहून मेहणीला राहिले नाही गेलं, ते पण आले आमच्याकडे आता. किती आहे? 1 2 3 4 मेहणीलाच मोठं मोठं आहे रे. तुझ्यापेक्षा झाड आहे त्याचं. बरं ना, तुला मदतीला आले ना सगळे. आवाज दे दीप्ती एकदा. अरे तुझ्या बहिणीला आवाज दे ना. चला चूल पेटव आता लवकर, म्हणजे आपल्याला सँडविच बनवून खाता येईल. आता आपण मस्तपैकी सँडविच बनवतोय.
दीप्ती किती बनवायचे ना खाली तू आहेस ना. तुला काळजी करायला माझ्या बहिणीची ते चमचे कुठे ठेवले तू भेटलं. मस्तपैकी आपण चटणी लावून घेतली आता. हिरवी चटणी आणि लाल चटणी. बारीक काढा आणि बरोबर हे घे ना हे घे ना हे आत्ताचं. कोणी स्पायसी खाणार का? माझं स्पायसी होऊन लागलो मी. नाही एवढं नको आणू देते तसं आम्हाला आता ना स्पायसी बस झालं आता काही नको आणू. पहिले 2 वाले माझे, एक माझा एक दादा, नंतर मग तुमची दोघं. काय सँडविच पहिले मी आणि दादा, ओके मग तू आणि मम्मी. ओके हा का दादा? हो मस्त घेतला आता. हा पहिला वाला सँडविच हा तयार झाला. आज आपण आलो डोंगरामध्ये. आता आपल्याला बनवायचं आहे सँडविच. सँडविच बनवण्याकरता आपण चूल पेटवणार आहे. चुली करता दादा बघा कसे दगड जमा करतोय. 2-3 दगड जमा केले जाते. छानपैकी वातावरण तुम्ही बघू शकता. सगळीकडे डोंगरच डोंगर आहे. जिथं पाहिलं तिथं. मॅडम पण आले. मॅडम लाकडं जमा करताय. पाहतो आता कुठं काय भेटतंय काय नाही ते बघा. हे मॅडम येत आहे आमच्या. लाकडं भेटले का? पाहणं चालू आहे म्हणतीये. तिला काही लाकडं भेटत नाहीये. दादा किती दगड घेतले? 5च घेतले का अजून? आज रविवार आहे. रविवार मग फॅमिलीला घेऊन बाहेर आलेलो आहे. छानसं. किती जमा केले? बघते सापडले अजून सापडलेच नाही तुला तर. अरे देवा. बघा बघा लवकर लवकर बघा. इथे खाण्यापेक्षा मेहनत करून हे बघा. दादाला असे लगे दादाला भेटलं पण आहे. काय म्हणलं भैया? अरे एवढे बारीक बारीक काटे कशाला जमा करतोय तू? लाकडं बघा लाकडं मोठे मोठे. सँडविच खायचं असेल तर लाकडं जमा करा. नाही तर कच्चंच खावं लागेल मग. चालू आहे शोध मोहीम चालू आहे आमची. थोडं दूर गेलं की तिकडं पाणी पण आहे. तळ एक चांगलं पण खूप जास्त दूर आहे ते. पाहूया खाल्ल्यानंतर आपण तिकडे जातो की नाही जातो. भैया जास्त दूर नको जाऊ. वातावरण बघा तुम्ही. आज थोडं ढगं पण आहे त्याच्यामुळे थंडी थोडी कमी आहे. बघताय तुम्ही. आम्ही जसं जसं थोडं पुढे आलो तर आम्हाला एक मस्त असं छोटीशी नदी भेटली आहे ज्याच्यातून पाणी मस्त वाहत आहे.
थोडं खोलसर आहे, पण हे बघा जास्त पाणी नाही वाहत आहे, थोडं आहे. आणि इकडे मस्त एक छोटीशी दरी. ते म्हणतात ना निसर्ग, याला म्हणतात निसर्ग. पाणी चांगलं वाहतंय, जास्त पाणी नाही आहे. दादा तुम्हाला आंघोळ पण नाही करता येणार इकडे. अरे लाकडं भेटते की नाही भेटते मॅडम? लागले का? सुंदर असं दृश्य. बघू शकता लगभग आम्ही लाकडं भरपूर जमा केलेले, चुलीसाठी दगड पण आणलेले. आता सतरंजी बसण्याकरता मस्त. दादा सतरंजी टाकू लाग मम्मीला. स्ट्रिंग थम्सअप, वा शिवमची मजा आहे आज. मग आहे का ना शिवम? स्ट्रिंग तो बिना खायला भरपूर आणलेलं आहे. पोंगे, लहानपणाची आठवण. कोणी नरडे म्हणतं, कोणी पोंगे म्हणतं, आम्ही पोंगेच म्हणायचो. चिवडा, अजून पुढं भरपूर काही आहे, अजून तुम्हाला आम्ही दाखवतेच राहू. जमा करावं लागते डोंगर भागामध्ये आले की तुम्ही अशी लाकडं आपल्याला जमा करावं लागते. दाखव लाकडं किती जमा झाले. आमचं आता एक मोठं खोड पण भेटलं. निसर्ग तुम्हाला सगळं देतो, पण आपण पण निसर्गाला काही नाही दिलं पाहिजे. निसर्गामध्ये सगळं काही असतं, बस तुम्ही घेतं कसं ते महत्वाचं असतं. आता नाही तुटणार. एवढे बस झाले का? हा, मला तर बसून नाही. हा, आता आपले लाकडं जमा झालेले. आता पुढचं आता आपल्याला चूल मांडायची, चूल पेटवायची, त्याची तयारी करूया. त्यातच असं भरपूर लाकडं आपण जमा केलेले. आता तयारी चूल मांडायची. चूल मांडण्याकरता मॅडमकडे काम दिलेलं आहे. मॅडम दगड आणताय एक 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 एक. चूल व्यवस्थित मांडा, जसं संसार मांडला आपला. कधी कधी असे टोमणे पण द्यावं लागतं बायकोला, तेव्हाच वटणीवर राहतात. शिवम बोर झाला. शिवमला आतुरता थम्सअप कधी देतो आपण, पण थोडा वेळ आहे अजून. पहिले आपली चूल मांडायची. चूल मांडणं चालू आहे आपली. चूल मांडल्यानंतर चूल पेटवायची, त्याच्यानंतर आपले साहित्य काढायचे. याला मागे ठेवशील नाही ना? दहा दगड पुढं घेते पूर्ण. हां घ्या पुढं. सुंदर मी अशा दृश्यामध्ये. आता आपली चूल झाली तयार. थोडं जवळ नाही घ्यावं लागेल, कारण की आपलं पॅन छोटं आहे ना. बस चूल झाली तयार. आता आपण चूल पेटवूया. तर आज आपण आता बनवणार आहे सँडविच. त्याच्या पहिले आपण खातोय चिवडा. हा ओम, हा दूस, हे आमच्या मॅडम, हा शिवम. तर आज तुम्ही बघा आम्ही पदार्थ काय काय आणलेले. छानपैकी अननस पण आणलेले, हे पण कापूया आपण नंतर. ते झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना कुरमुडे नरडे खूप आवडतात तुम्हाला. कारण आपण बनवलेले सँडविच घरूनच बनवून मस्त बॅटर. मॅडम सकाळीच उठले होते 5 वाजता. सकाळीच पूर्ण तयारी केलेली आहे. ब्रेड पण आहे सोबत, चटणी आहे, काही हिरवी चटणी आपली मस्त, काही मसाले. छानपैकी आपण मस्तपैकी बनवून आता खाणार आहोत. तर कोणाला असं फिरायला आणि असं मोकळे हवेत खायला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. खातच राहा, आपलं कामच नुसतं खात राहावं, बाकी काहीच नाही. नुसतं खात राहते. जाऊ नाही जाऊ. हे आपली दुसरी परी म्हणू, पहिली परी तर समोरच बसलेली.
आपली दुसरी परी मस्त डोंगरामध्ये छान वातावरण. नक्की तुम्ही पण असंच महिन्यातून एक तरी रविवार असं एन्जॉय करत जायचं. तू चूल पेटव, मी सांडी तयारी करा. ब्रेडला मस्त चटणी वटणी लावतो फर्स्ट क्लास. मी सांडी तयारी करतो, तू चूल पेटवायची. लगेच पेटू लगेच पेटून लगेच पेटव, थोडं थांब ना जरा, मी पहिले येतो ना. याचं झाड लावायचं आपल्याला घरी गेलं. आणि हे एवढं असं कट केलं ना, हां असंच लावलं ना तर हे झाड येतो असं ऐकलंय मी. पप्पा कोणाला माहिती असेल की अननसचं झाड कसं लावतं तर कृपया आम्हाला नक्की सांगा. मी मम्मीला वेळेस म्हणाल, मम्मी मग ऐकतच नाही. मम्मी कोणाचं ऐकते बेटा? मम्मी तुझ्या बापाचं नाही ऐकलं, तुझं काय ऐकणार? म्हशी आल्या म्हशी. तुझ्या बहिणी आले ते हे बघा, हे माझे सगळे मेहणे आलेले आता. भाऊजीला पाहून मेहण्याला राहिले नाही गेलं, ते पण आले आमच्याकडे आता. किती आहे? 1 2 3 4 मेहण्यालाच मोठं मोठं आहे रे, तुझ्यापेक्षा झाड आहे त्याचं. बरं ना, तुला मदतीला आले ना सगळे. आवाज दे दीप्ती एकदा. अरे तुझ्या बहिणीला आवाज दे ना. चला चूल पेटव आता लवकर, म्हणजे आपल्याला सँडविच बनवून खाता येईल. आता आपण मस्तपैकी सँडविच बनवतोय. दीप्ती किती बनवायचे ना? खाली तू आहेस ना. तुला काळजी करायला माझ्या बहिणीची एवढी काळजी करायला. ते चमचे कुठे ठेवले तू? भेटलं. मस्तपैकी आपण चटणी लावून घेतली आता, हिरवी चटणी आणि लाल चटणी. बारीक काढा आणि बरोबर. हे घे ना, हे घे ना आत्ताचं. कोणी स्पायसी खाणार आहे का? माझं स्पायसी होऊन लागलो मी. एवढं नको आणू रे, देते तसं. आम्हाला ना स्पायसी बस झालं आता काही नको आणू. पहिले 2 वाले माझे, एक माझा आणि दादा, नंतर मग तुमची दोन. काय सँडविच पहिले मी आणि दादा, ओके मग तू आणि मम्मी. ओके. हा का दादा? हो. मस्त घेतला आता हा पहिला वाला सँडविच हा तयार झाला.
आज आपण आलो डोंगरामध्ये. आता आपल्याला बनवायचं आहे सँडविच. सँडविच बनवण्याकरता आपण चूल पेटवणार आहे. चुलीकरता दादा बघा कसे दगड जमा करतोय. 2-3 दगड जमा केलेले आहेत त्याने. छानपैकी वातावरण तुम्ही बघू शकता. सगळीकडे डोंगरच डोंगर आहेत. जिथं पाहिलं तिथं. मॅडम पण आले. मॅडम लाकडं जमा करताय. पाहतो आता कुठं काय भेटतंय काय नाही ते बघा. हे मॅडम येत आहे आमच्या. लाकडं भेटले का? पाहणं चालू आहे म्हणतीये. तिला काही लाकडं भेटत नाही आहे. दादा किती दगड घेतले? 5च घेतले का अजून? आज रविवार आहे. रविवार मग फॅमिलीला घेऊन बाहेर आलेलो आहे. छानसं. किती जमा केले? मग ते सापडले अजून सापडलेच नाही तुला तर. अरे देवा. बघा बघा लवकर लवकर बघा. इथे खाण्यापेक्षा मेहनत करून हे बघा. दादाला असे लगे दादाला भेटलं पण आहे. काय म्हणलं भैया? अरे एवढे बारीक बारीक काटे कशाला जमा करतोय तू? लाकडं बघा लाकडं मोठे मोठे. सँडविच खायचं असेल तर लाकडं जमा करा. नाही तर कच्चंच खावं लागेल मग. चालू आहे शोध मोहीम चालू आहे आमची. थोडं दूर गेलं की तिकडे पाणी पण आहे. तळ एक चांगलं पण खूप जास्त दूर आहे ते. पाहूया खाल्ल्यानंतर आपण तिकडे जातो की नाही जातो. भैया जास्त दूर नको जाऊ. वातावरण बघा तुम्ही. आज थोडं ढगं पण आहे त्याच्यामुळे थंडी थोडी कमी आहे. बघताय तुम्ही. आम्ही जसं जसं थोडं पुढं आलो तर आम्हाला एक मस्त असं छोटीशी नदी भेटली आहे ज्याच्यातून पाणी मस्त वाहत आहे. थोडं खोलसर आहे पण हे बघा जास्त पाणी नाही वाहत आहे. थोडं आहे आणि इकडे मस्त एक छोटीशी दरी. ते म्हणतात ना निसर्ग. याला म्हणतात निसर्ग. पाणी चांगलं वाहतंय. जास्त पाणी नाही आहे. दादा तुम्हाला आंघोळ पण नाही करता येणार इकडे. अरे लाकडं भेटते की नाही भेटते मॅडम? लागले का? सुंदर असं दृश्य. बघू शकता. लगभग आम्ही लाकडं भरपूर जमा केलेले. चुलीसाठी दगड पण आणलेले. आता सतरंजी बसण्याकरता मस्त. दादा सतरंजी टाकू लाग मम्मीला. स्ट्रिंग थम्सअप. वा शिवमची मजा आहे आज मग आहे का ना शिव? स्ट्रिंग तो बिना खायला भरपूर आणलेलं आहे. पोंगे लहानपणाची आठवण. कोणी नरडे म्हणतं कोणी पोंगे म्हणतं. आम्ही पोंगेच म्हणायचो. चिवडा अजून पुढं भरपूर काही आहे. अजून तुम्हाला आम्ही दाखवतेच राहू. डोंगर भागामध्ये आले की तुम्ही अशी लाकडं आपल्याला जमा करायचं. दाखव लाकडं किती जमा झाले. आमचं आता एक मोठं खोड पण भेटलं. निसर्ग तुम्हाला सगळं देतो पण आपण पण निसर्गाला काही काही दिलं पाहिजे. निसर्गामध्ये सगळं काही असतं. बस तुम्ही घेतं कसं ते महत्वाचं असतं. एवढे बस झाले का? हा मला तर बसून नाही. हा आता आपले लाकडं जमा झालेले. आता पुढचं आता आपल्याला चूल मांडायची. चूल पेटवायची.
स्वयंपाकाची तयारी करूया. त्यातच असेल भरपूर लाकडं आपण जमा केलेले. आता तयारी चूल मांडायची. चूल मांडण्याकरता मॅडमकडे काम दिलेलं आहे. मॅडम दगड आणत आहे एक 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 एक. चूल व्यवस्थित मांडा जसं संसार मांडला आपला. कधी कधी असे टोमणे पण द्यावं लागते बायकोला, तेव्हाच वटणीवर राहतात. शिवम बोर झाला. शिवमला आतुरता थम्सअप कधी देतो आपण, पण थोडा वेळ आहे अजून. पहिले आपली चूल मांडायची आहे. चूल मांडणं चालू आहे आपली. चूल मांडल्यानंतर चूल पेटवायची. त्याच्यानंतर आपले साहित्य काढायचे. जरा मागे ठेवशील नाही ना, दहा दगड पुढे घेते पूर्ण. हां घ्या पुढं. सुंदर मी अशा दृश्य. आता आपली चूल झाली तयार. थोडं जवळ नाही घ्यावं लागेल कारण की आपला पॅन छोटा आहे ना. बस चूल झाली तयार. आता आपण चूल पेटूया. तर आज आपण आता बनवणार आहे सँडविच. त्याच्या पहिले आपण खातोय चिवडा. हा ओम, दादूस, हे आमच्या मॅडम, हा शिवम. तर आज तुम्ही बघा आम्ही पदार्थ काय काय आणलेले. छानपैकी अननस पण आणलेले, हे पण कापूया आपण नंतर. ते झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही कुरमुडे नरडे खूप आवडतात मला. आपण बनवलेले सँडविच घरूनच बनवून आणलेले मस्त बॅटर. मॅडम सकाळीच उठले होते 5 वाजता. सकाळीच पूर्ण तयारी केलेली आहे. ब्रेड पण आहे सोबत, चटणी आहे, काही हिरवी चटणी आपली मस्त, काही मसाले. छानपैकी आपण मस्तपैकी बनवून आता खाणार आहोत. तर कोणाला असं फिरायला आणि असं मोकळे हवेत खायला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. खातच राहा. आपलं कामच नुसतं खात राहावं, बाकी काहीच नाही. नुसतं खात राहते. जेव्हा नाही जाऊ. ही आपली दुसरी परी म्हणू. पहिली परी तर समोरच बसलेली. आपली दुसरी परी मस्त डोंगरामध्ये छान वातावरण. नक्की तुम्ही पण असंच महिन्यातून एक तरी रविवार असं एन्जॉय करत जायचं. तू चूल पेटव, मी सँडविच तयारी करायला. ब्रेडला मस्त चटणी वटणी लावतो फर्स्ट क्लास. मी सँडविच तयारी करतो, तू चूल पेटवायची. लगेच पेटव. थोडं थांब ना जरा. थोडं पहिले येतो ना. याचं झाड लावायचं आपल्याला घरी गेलं. एवढं असं कट केलं ना, असंच लावलं ना तर हे झाड येतो. असं ऐकलंय मी. पप्पा कोणाला माहिती असेल की अननसचं झाड कसं लावतं तर कृपया आम्हाला नक्की सांगा. मी मम्मीला लेवच म्हणाल, मम्मी मग ऐकतच नाही. मम्मी कोणाचं ऐकते बेटा? मम्मी तुझ्या बापाचं नाही ऐकलं, तुझं काय ऐकणार. म्हशी आल्या म्हशी. तुझ्या बहिणी आले त्या. हे बघा, हे माझे सगळे मेहणे आलेले आता. भाऊजीला पाहून मेहणीला राहिले नाही गेलं, ते पण आले आमच्याकडे आता. किती आहे? 1 2 3 4 मेहणे मोठे मोठे आहे रे. तुझ्यापेक्षा झाड आहे त्याचं. बरं ना, तुला मदतीला आले ना सगळे. आवाज दे वरती एकदा. अरे तुझ्या बहिणीला आवाज दे ना. चला चूल पेटव आता लवकर, म्हणजे आपल्याला सँडविच बनवून खाता येईल. आता आपण मस्तपैकी सँडविच बनवतोय.
दीप्ती किती बनवायचे रे? खाली तू आहेस ना. तुला काळजी करायला माझ्या बहिणीची एवढी काळजी करायला ते चमचे कुठे ठेवले तू? मस्तपैकी आपण चटणी लावून घेतली आता. हिरवी चटणी आणि लाल चटणी. बारीक काढा आणि बरोबर हे घे ना, हे घे ना आत्ताचं. कोणी स्पायसी खाणार आहे का? माझं स्पायसी होऊन लागलो मी. एवढं नको आणू देते तसं आम्हाला ना स्पायसी झालं आता काही नको आणू पहिले 2 वाले माझे, एक माझा एक दादा, नंतर मग तुमची दोघी. काय सँडविच पहिले मी आणि दादा, ओके मग तू आणि मम्मी. ओके हा का दादा? हो मस्त घेतला आता. हा पहिला वाला सँडविच हा तयार झाला. आज आपण आलो डोंगरामध्ये. आता आपल्याला बनवायचं आहे सँडविच. सँडविच बनवण्याकरता आपण चूल पेटवणार आहे. चुलीकरता दादा बघा कसे दगड जमा करतोय. 2-3 दगड जमा केलेले त्याने. छानपैकी वातावरण तुम्ही बघू शकता. सगळीकडे डोंगरच डोंगर आहेत. जिथं पाहिलं तिथं. मॅडम पण आले. मॅडम लाकडं जमा करताय. पाहतो आता कुठं काय भेटतंय काय नाही ते बघा. हे मॅडम येत आहे आमच्या. लाकडं भेटले का? पाहणं चालू आहे म्हणतीये. तिला काही लाकडं भेटत नाहीये. दादा किती दगड घेतले? 5च घेतले का अजून? आज रविवार आहे. रविवार मग फॅमिलीला घेऊन बाहेर आलेलो आहे. छानसं. किती जमा केले? बघते सापडले अजून सापडलेच नाही तुला तर. अरे देवा. बघा बघा लवकर लवकर बघा. इथे खाण्यापेक्षा मेहनत करून हे बघा. दादाला असे लगे दादाला भेटलं पण आहे. काय म्हणला भैया? अरे एवढे बारीक बारीक काटे कशाला जमा करतोय तू? लाकडं बघा, लाकडं मोठे मोठे. सँडविच खायचं असेल तर लाकडं जमा करा, नाही तर कच्चंच खावं लागेल. मग चालू आहे शोध मोहीम, चालू आहे आमची. थोडं दूर गेलं की तिकडं पाणी पण आहे. तळ एक चांगलं, पण खूप जास्त दूर आहे ते. पाहूया खाल्ल्यानंतर आपण तिकडे जातो की नाही जातो. भैया जास्त दूर नको जाऊ. वातावरण बघा तुम्ही. आज थोडं ढगं पण आहे, त्याच्यामुळे थंडी थोडी कमी आहे. बघताय तुम्ही
आम्ही जसं जसं थोडं पुढं आलो तर आम्हाला एक मस्त असं छोटीशी नदी भेटली आहे, ज्याच्यातून पाणी मस्त वाहत आहे. थोडं खोलसर आहे, पण हे बघा जास्त पाणी नाही वाहत आहे, थोडं आहे. आणि इकडे मस्त एक छोटीशी दरी. ते म्हणतात ना निसर्ग, याला म्हणतात निसर्ग. पाणी चांगलं वाहतंय, जास्त पाणी नाही आहे. दादा तुम्हाला आंघोळ पण नाही करता येणार इकडं. अरे लाकडं भेटते की नाही भेटते मॅडम? लागले का? सुंदर असं दृश्य. बघू शकता लगभग आम्ही लाकडं भरपूर जमा केलेले, चुलीसाठी दगड पण आणलेले. आता सतरंजी बसण्याकरता मस्त. दादा सतरंजी टाकू लाग मम्मीला. स्ट्रिंग थम्सअप, वा शिवमची मजा आहे आज मग, आहे का ना शिवम? स्ट्रिंग तो बिना खायला भरपूर आणलेलं आहे. पोंगे, लहानपणाची आठवण. कोणी नरडे म्हणतं, कोणी पोंगे म्हणतं, आम्ही पोंगेच म्हणायचो. चिवडा, अजून पुढं भरपूर काही आहे, अजून तुम्हाला आम्ही दाखवतेच राहू. जमा करावं लागतं डोंगराळ भागामध्ये आले की तुम्ही अशी लाकडं आपल्याला जमा करावं लागते. दाखव लाकडं किती जमा झाले. आमचं आता एक मोठं खोड पण भेटलं. निसर्ग तुम्हाला सगळं देतो, पण आपण पण निसर्गाला काही ना काही दिलं पाहिजे. निसर्गामध्ये सगळं काही असतं, बस तुम्ही घेतं कसं ते महत्वाचं असतं. एवढे बस झाले का? हा मला तर बसून नाही. हा आता आपले लाकडं जमा झालेले. आता पुढचं आता आपल्याला चूल मांडायची, चूल पेटवायची, तर त्याची तयारी करूया. त्यातच असं भरपूर लाकडं आपण जमा केलेले. आता तयारी चूल मांडायची. चूल मांडण्याकरता मॅडमकडे काम दिलेलं आहे. मॅडम दगड आणत आहे, एक 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 एक. चूल व्यवस्थित मांडा, जसं संसार मांडला आपला. कधी कधी असे टोमणे पण द्यावं लागते बायकोला, तेव्हाच वटणीवर राहतात. शिवम बोर झाला. शिवमला आतुरता थम्सअप कधी देतो आपण, पण थोडा वेळ आहे अजून. पहिले आपली चूल मांडायची आहे. चूल मांडणं चालू आहे आपली. चूल मांडल्यानंतर चूल पेटवायची, त्याच्यानंतर आपले साहित्य काढायचे. जरा मागे ठेवशील नाही ना दादा, दगड पुढं घेते पूर्ण. हां घ्या पुढं. सुंदर मी अशा दृश्य. आता आपली चूल झाली तयार. थोडं जवळ नाही घ्यावं लागेल, कारण की आपलं पॅन छोटं आहे ना. बस चूल झाली तयार. आता आपण चूल पेटूया. तर आज आपण आता बनवणार आहे सँडविच. त्याच्या पहिले आपण खातोय चिवडा. हा ओम, हा दूस, हे आमच्या मॅडम, हा शिवम. तर आज तुम्ही बघा आम्ही पदार्थ काय काय आणलेले. छानपैकी अननस पण आणलेले, हे पण कापूया आपण नंतर. ते झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना कुरमुडे नरडे खूप आवडतात मला. आपण बनवलेले सँडविच घरूनच बनवून मस्त बॅटर. मॅडम सकाळीच उठले होते 5 वाजता, सकाळीच पूर्ण तयारी केलेली आहे. ब्रेड पण आहे सोबत, चटणी आहे, काही हिरवी चटणी आपली मस्त, काही मसाले. छानपैकी आपण मस्तपैकी बनवून आता खाणार आहोत. तर कोणाला असं फिरायला आणि असं मोकळे हवेत खायला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. खातच राहा, आपलं कामच नुसतं खात राहावं.
बाकी काहीच काम नाही आहे आपलं. नुसतं खात राहते जेव्हा नाही तेव्हा. हे आपली दुसरी परी म्हणू, पहिली परी तर समोरच बसलेली, आपली दुसरी परी मस्त डोंगरामध्ये छान वातावरण. नक्की तुम्ही पण असंच महिन्यातून एक तरी रविवार असं एन्जॉय करत जायचं. तू चूल पेटव, मी सांडी तयारी करा. ब्रेडला मस्त चटणी वटणी लावतो फर्स्ट क्लास. मी सांडी तयारी करतो, तू चूल पेटवायची. लगेच पेटू का? लगेच पेटून लगेच पेटव, थोडं थांब ना जरा, थोडं पहिले येतो ना.